रात्री जेवण करताच असं पाणी पिले आणि बहीण भावांचा जागीच मृत्यू। पंजाबमधील तरनतारण शहरात घडलेली ही घटना ऐकून संपूर्ण परिसर हादरलाय। एका साध्या रात्रीच्या जेवणानंतर पाणी पिताच दोन निरागस भावंडांचा जागीच मृत्यू झाला आणि कुटुंबियांवर शोककळा पसरली। मिळालेल्या माहितीनुसार दानिका वयवर्ष 9 आणि आरव वयवर्ष 6, दोघेही लहान, निरागस आणि खेळकर। शनिवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे घरात जेवण करण्याऐवजी फास्ट फूड खाण्याचा हट्ट धरला। मुलांच्या हट्टापुढे वडील विशाल कुमार यांनी जवळच्याच फास्ट फूड स्टॉलवरून सोया चाप आणि मोमोज मागवले। रात्री दोघांनी ते आवडीने खाल्लं। जेवणानंतर त्यांनी पाणी पिलं आणि काही वेळातच दोघांची प्रकृती बिघडू लागली। त्यांना उलट्या होऊ लागल्या। घाबरलेल्या कुटुंबियांनी लगेच डॉक्टरांकडून औषध आणलं आणि दोघांना ते दिलं। औषध घेतल्यानंतर दोन्ही भावंड झोपली, पण दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडलं ते पाहून संपूर्ण कुटुंब हादरून गेलं। सकाळी कुटुंबियांनी मुलांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण दोघांकडूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही। जेव्हा नीट पाहिलं तेव्हा धक्कादायक दृश्य समोर आलं। दोन्ही मुलांची शरीर काळी निळी पडलेली होती आणि त्यांना जागीच जीव सोडावा लागला होता। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। पोलीस आणि फॉरेन्सिक पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। सुरुवातीला कुटुंबियांनी फास्ट फूडमुळे ही घटना घडल्याचा दावा केला, पण तपासात एक मोठा प्रश्न समोर आला, कारण हेच जेवण मुलांसोबत त्यांच्या आईनंही केलं होतं, तरीही त्यांची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे। मग फक्त 2च मुलांचा मृत्यू कसा झाला? दोघांच्या शरीराचा रंग काळानिळा पडलेला असल्यानं विषप्रयोग किंवा श्वास कोंडल्याची शक्यता देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना कुटुंबियांवरच संशय आहे। सध्या सखोल तपास सुरू आहे।